राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आज दिनांक 8 ऑक्टोबर 2014. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं दुपारचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. थोड्याच वेळात दिसणार यावर्षीचे शेवटचे खग्रास चंद्रग्रहण. पोलिसांची जुना नांदेड भागात छापेमारी, तलवारीचा मोठा साठा जप्त. शहरातील परिस्थितीचा राजकीय नेत्यांच्या सभांवरही परिणाम. मायावती, सुधीर मुनगंटीवार यांच्या सभेसाठी गर्दी जमविण्यात कार्यकर्ते व्यस्त. झुंजार पत्रकार मल्लिकार्जुन स्वामी यांचं निधन. आता बातमीपत्र विस्ताराने. या वर्षीचे दुसरे आणि शेवटचे खग्रास चंद्रग्रहण आज लागणार आहे. तथापि ग्रहणाच्या बहुतांश काळात चंद्र हे क्षितिजाच्या खाली येणार असल्याने भारतीय नागरिकांना चंद्रग्रहण केवळ शेवटच्या टप्प्यातच पाहायला मिळणार आहे. आज बुधवारी दुपारी 1:43 चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. यावेळी चंद्र पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल. 3:54 चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या कवेत जाईल आणि संपूर्ण अर्थात खग्रास चंद्रग्रहणाची स्थिती त्याला प्राप्त होईल. सायंकाळी 7:05 चंद्राला लागलेले ग्रहण सुटेल. ही माहिती मुंबई येथील नेहरू नेटोरियम केंद्राचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिली. शहरात झालेल्या खून खराब्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वातावरण तणावपूर्ण असून काही भागात संचार सदृश परिस्थिती आहे. आज पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या पथकाने जुना नांदेड भागातील काही घरांमध्ये छापेमारी करून मोठा शस्त्रसाठा जप्त केल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज या पथकाने काही घरांमध्ये छापेमारी केली आणि 100वर तलवारी जप्त केल्या आहेत. पोलीस प्रशासनाची कारवाई सुरू असून जुना नांदेडसह देगलूर भागात देखील शस्त्रसाठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज नांदेड शहरात काही तणावपूर्ण परिस्थिती असून याच पार्श्वभूमीवर नवामोडा भागात बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष मायावती यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तर नांदेड दक्षिणचे भाजपाचे उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांच्या प्रचारासाठी नांदेड सिडको हडको भागात प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु शहरात असलेली परिस्थिती पाहता शहरातील वाहतूक पुरती कोलमडलेली आहे. नागरिकांना रहदारीसाठी ऑटोची देखील व्यवस्था नसून शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाणे कठीण झालेले आहे. त्यातच पोलिसांचा फौजफाटा जागोजागी तैनात करण्यात आला असल्याने प्रत्येक ठिकाणी तपासणी केली जात आहे. त्यामुळे सभेला कुणी जाण्यास तयार नाहीये. त्यातच आता मायावतीची सभा अथवा सुधीर मुनगंटीवारांची सभा सभेसाठी गर्दी कशी जमवायची यासाठी बसपा आणि भाजपाचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. देगलूर तालुक्यात मागील 15 वर्षापासून पत्रकारितेत काम करणारे मल्लिकार्जुन स्वामी यांचे आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास निधन झाले. मागील 2 वर्षापासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांचा आजार वाढत गेल्याने उपचारासाठी त्यांना हैदराबाद येथे हलविण्यात आले होते. आज सकाळी 5 वाजेच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी त्यांच्यावर देगलूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देगलूर येथील मानवीय विकास शाळेमध्ये ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाबाबत संपूर्ण पत्रकारितेतून शोक व्यक्त होत आहे. नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन. शहरामध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर अथवा चर्चेवर विश्वास ठेवू नये. तसेच काही आक्षेपार्ह घटना आढळून आल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा अथवा 334 720 100 या क्रमांकावर फोन लावून कळवावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांनी केले आहे. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. थोड्याच वेळात दिसणार यावर्षीचे शेवटचे खग्रास चंद्रग्रहण. पोलिसांची जुना नांदेड भागात छापेमारी,
तलवारीचा मोठा साठा जप्त. शहरातील परिस्थितीचा राजकीय नेत्यांच्या सभांवरही परिणाम. मायावती सुधीर मुनगंटीवार यांच्या सभेसाठी गर्दी जमविण्यात कार्यकर्ते व्यस्त. झुंजार पत्रकार मल्लिकार्जुन स्वामी यांचं निधन. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी. मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा. मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज, आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.